28 जानेवारी 2026 महाराष्ट्राच्या इतिहासातला एक असा काळा दिवस ज्याने उभ्या राज्याला सुन्न करून टाकलं। बारामतीकरांचा हक्काचा माणूस म्हणजे अजित पवार यांचा एका विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला। पण मंडळी, हे संकट केवळ एका नेत्यावर नव्हतं। त्या कोसळलेल्या विमानात दादांसोबत आणखी 4 जीव होते, जे शेवटच्या श्वासापर्यंत आपलं कर्तव्य बजावत राहिले। अजितदादांसोबत असणारे हे 4 सदस्य नेमकी कोण होते, त्यांचे कुटुंब कुठे आहेत, या 4ही जणांची ओळख करून देणारा हा खास व्हिडिओ। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईवरून बारामतीला सभा घेण्यासाठी विमानाने निघाले होते। या विमानात त्यांच्यासोबत 4 सदस्य होते। त्यातील पहिला सदस्य होता अजित पवारांचे अंगरक्षक असलेले विदीप जाधव, यांचा देखील या अपघातात मृत्यू झालाय। अजितदादांचा कोणताही दौरा असो किंवा एखादी मोठी सभा, त्यांच्या मागे सावलीसारखा खंबीरपणे उभा राहणारा एक चेहरा सर्वांच्या परिचयाचा होता, तो म्हणजे त्यांचे अंगरक्षक दिलीप जाधव। विदीप हे मूळचे साताऱ्यातल्या तरडगावचे सुपुत्र होते। 2009 मध्ये ते पोलीस दलात भरती झाले आणि 2014 पासून ते सावलीसारखे नेहमी दादांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत होते। ठाण्यात राहणाऱ्या विदीप यांच्या कुटुंबात आज त्यांची पत्नी, 2 लहान मुलं आणि वृद्ध आईवडील असा मोठा परिवार आहे। पोलीस दलात त्यांची ओळख एक अत्यंत शिस्तप्रिय आणि चपळ अधिकारी म्हणून होती। आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांनी आपल्या नेत्यासोबत मृत्यूला कवेत घेतलं। आज महाराष्ट्र पोलीस दलाने आपला एक निष्ठावान आणि कर्तबगार सहकारी कायमचा गमावला। या विमानातील दुसरी सदस्य होती 29 वर्षाची पिंकी माळी। पिंकी व्हेंचर्स या कंपनीत एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती। तसे तिचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशचे असले तरी गेल्या 3 पिढ्यांपासून ते मुंबईतल्या वरळी भागात राहत होते। तिचे वडील वरळीत एका खासगी कंपनीत कामाला होते। वडील पूर्वी दिल्ली एअरपोर्टवर काम करायचे, मात्र त्यांना काही कारणावरून कामावरून काढलं होतं। तेव्हापासून घरच्यांची इच्छा होती की मुलीनं या क्षेत्रात काम करावं। पिंकीला मॉडेलिंगची खूप आवड होती, पण आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला। 2 वर्षापूर्वी तिचं लग्न झालं होतं आणि ती सध्या ठाण्यात आपल्या पतीसोबत राहत होती। तिने आपल्या 6 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या व्हीआयपी लोकांना विमानामध्ये सेवा दिली होती। अपघाताच्या काही वेळापूर्वीच तिने वडिलांना फोन करून सांगितलं होतं की पप्पा, मी अजितदादांसोबत बारामतीला चालले आहे, तिथे पोहोचल्यावर तुम्हाला फोन करते। दुर्दैवानं तिचा तो फोन शेवटचा ठरला। यानंतर या विमानात असलेला तिसरा व्यक्ती म्हणजे सुमित कपूर हे होते। या विमानाचे पायलट होते। सुमित कपूर हे प्रामुख्याने दिल्ली येथील रहिवासी होते। सुमित कपूर यांचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झालाय। सुमित यांना विमान उड्डाणाचा तब्बल 16,000 तासांचा अफाट अनुभव होता। त्यांनी सहारा, जेट एअरवेज सारख्या कंपन्यांमध्येही काम केले होते। त्यांचा मुलगा देखील त्यांच्याच खासगी विमान कंपनीत पायलट म्हणून कार्यरत आहे। पण त्या दिवशी नियतीने असा काही डाव मांडला की इतका मोठा अनुभवही कमी पडला। या विमानातील 4था सदस्य होता कॅप्टन साहिल मदान। माध्यमांमध्ये दिलेल्या बातमीनुसार या विमानाचे नेतृत्व पायलट कॅप्टन साहिल मदान यांनी केलं होतं असं सांगितलं जाते। त्यांना नागरी विमान वाहतूक क्षेत्रातला 16 वर्षांचा दांडगा अनुभव होता। त्यांनी 2010 मध्ये एअर चार्टर सर्व्हिसमधून आपल्या करिअरची सुरुवात केली। ते सुद्धा मूळचे दिल्ली येथील रहिवासी होते। त्यांच्या टेक्निकल कौशल्यामुळे आणि अनुभवामुळे ते खासगी विमान वाहतूक क्षेत्रातलं एक मोठं नाव आदराने ओळखलं जात होतं। पण बारामती विमानतळावर विमान उतरण्याचा प्रयत्न करत असताना विमानाचा भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत कॅप्टन मदान यांचाही मृत्यू झाला। मंडळी, अजितदादांसोबत या 4 सहकाऱ्यांचाही अंत झालाय। यामुळेच 28 जानेवारी 2026 हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातला एक असा जखम देणारा दिवस ठरलाय, जो कोणीही कधीच विसरू शकणार नाही। पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत वेळेचं भान न ठेवता काम करणारा नेता, गोरगरिबांचे प्रश्न ऐकून त्यांना जागेवर न्याय देणारा आमचा हक्काचा दादा आज असा अचानक निघून जाईल यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता। पण म्हणतात ना, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं। ज्या माणसानं उभं आयुष्य घड्याळाच्या काट्यावर राज्य केलं, ज्यांची राजकीय ओळखच त्या घड्याळामुळे निर्माण झाली, आज त्यांच्या मृत्यूचा हिशोबही नियतीने त्याच घड्याळाच्या काट्याप्रमाणे अचूक मांडला। 66 वर्ष, 6 महिने आणि 6 दिवस हा आकडा म्हणजे निवळ योगायोग नाही, तर नियतीने लिहिलेला एक अजब आणि चटका लावून जाणारा शेवट आहे। ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेसाठी आणि कर्तव्यासाठी वाहिलं। आपले सर्वांचे दादा उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सगळ्या सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। धन्यवाद।